आईला काम कसं करू दिलं नाही? आईची आमची गरिबी म्हणजे भयंकर गरिबी. हो. पण आई असेल त्याच्यात भागवायची. भागवायची म्हणजे इतकी गरिबी की ह्याचा उडदाचा कोंडा आणि ज्वारीची हे दोन्ही मिक्स करायची आणि मग भाकरी करायची. पीठ कमी पडलं तर उडदाचा कोंडा घालायचा त्याच्यात आणि उडदाचं पीठ असं करून करायचे. तर माझा काका आणि आमच्या वडिलांचं पटायचं नाही. तर एकदा भांडण झालं काकाचं आणि वडिलांचं. तर काका मला माहिती आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाचं पिठलं खाता, म्हणजे हा कमी पिठलं डाळीचं पिठाचं व्हायचं ना. तर माझी आई तेवढ्यात काटकसर करून याचं ज्वारीच्या पिठाचं पिठलं करायचं. तुम्ही आईला पैसे कुठले म्हणजे आणून द्यायचं कष्ट करून ते ते मिळते ते तिच्याकडेच द्यायचो. काय करायचं काय जसं हे आंब्याचं सांगितलं तसं आणखीन काय करायचं? पैसे मिळवलं खेडेगावात आंब्याची उतरून द्यायची. आईबरोबर गवत कापायला जायचं, रानात गुरं घेऊन जायचं. मग आई मला जळण आणायचं असायचं. पावसाळा जास्त असल्यामुळं मे महिन्यामध्ये डोंगरात जायचं आणि पावसाळ्यातलं जळण वाळून ते आत घरी यायचं. मग सुभेदार म्हणून एक हे होता गुरु राखणारा, तो मला त्याच्याबरोबर घेऊन जायचा. आणि डोंगरामध्ये आमच्याकडे जंगलं होती तिथं. मग जंगलामध्ये लाकडं तोडायची आणि वाळत घालून ठेवायची. ज्याची वाळून झाली की मग ती मे महिन्याची पाऊस पडायच्या आत घरी आणून भरायची. जंगलात थप्पी मारून ठेवायची हा, ती कुणाला माहित नसतं. ते कुणी थप्पी मारलेले उचलून नेत नाही, वाळत घालायची सगळी. ती घेऊन जाईल. चला. अच्छा.